गौरवा, नाही रडायचं नाही. जरा समजाव याला काहीतरी. कशी समजावू अंजू? काय करून बसलात तुम्ही हे? थोडा वेळ तुम्हाला एकट्याला सोडलं तर एवढी मोठी शिक्षा देताय तुम्ही आम्हाला? तुम्ही दोघं जर असे दुःखी चेहरे करून माझ्या समोर उभे राहिलात तर मी लवकर बरा कसा होईल? तुम्ही का बोलताय? तुम्ही नका बोलू, तुम्हाला जास्त त्रास होईल. तुम्हा दोघांना पाहिलं आणि माझा त्रास संपला. गौरवा, तुझं लग्न पाहायची माझी खूप मोठी इच्छा होती रे. पण बहुधा नियतीची तशी इच्छा नव्हती. आणि आता तर या प्रसंगानंतर मी तुमचा सुखाचा संसार पाहू शकेल की नाही याची मला शंका वाटते. तिकडून सारखं बोलवणं येतंय रे. सारखा सारखा नकार देणं बरं दिसत नाही. अंजू, असं काहीही बोलायचं नाहीये. पुन्हा असं काही बोलाल ना तुम्ही सरळ नागपूरला निघून जाई ना. माझ्या समोर या अशा गोष्टी करवतात तरी कशा तुम्हाला? तुम्हाला जर काय झालं तर तुमचा नातूक. गौरवा, काही बोलू नका तुम्ही. तुम्हाला माझी अजिबात काळजी नाहीये. तुम्हाला असं अंथरुणाला खेळलेला नाही भगवत. तुम्ही प्लीज लवकर बरे व्हा. गौरवा, सुनबाई, माझ्या या पोराचं लग्न झालं पण याचा पोरकटपणा काही अजून कमी झालेला नाही. लहानपणी मला सोडून शाळेत जाताना जसा रडायचं ना तसंच आज. नका ना बोलू, तुम्हाला त्रास होतोय. अजू, सुनबाई, त्या खालच्या ड्रॉवर मध्ये एक पाऊच आहे, तो जरा देतेस?